त्यानंतर पुढली बातमी नागपुरातल्या नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्यानं जुन्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे। न मागताच उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय असं काँग्रेसचे कार्यकर्ते एकनिष्ठ राहणारे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरिता काँग्रेसचे बाबा अष्टनकर आहे। काय सांगाल असा प्रश्न? काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक प्राथमिक सदस्य क्रियाशील सदस्य जे असतात त्यांना त्या तिकिटात द्यायला पाहिजे, तरच काँग्रेस पक्ष मोठा होईल। परंतु बाहेरून आयात करायचे, त्यांना गटाचे बनवायचे आणि त्यांना तिकिटा द्यायच्या म्हणजे काँग्रेस पक्षाचं नुकसान करायचं। आणि हे सगळे सुनील केदारांची वैयक्तिक टीम म्हणून जिल्ह्यात काम करेल असं राजकारण करत असतील तर यामुळे काँग्रेस पक्षाचं नुकसान आहे। जो काँग्रेसचा खरा प्रामाणिक कार्यकर्ता त्यालाच तिकिटा द्यायला पाहिजे होतं, पण त्यांना तिकिटा मिळाल्या नाही। ज्या ठिकाणी कोणी अर्ज केले नाही काँग्रेस पक्षाकडे त्यांच्या घरोघरी नेऊन दिले, म्हणजे याचा अर्थ काय? उदाहरणार्थ गिल्डो असो किंवा नाडोंगरी असो, या ठिकाणी त्यांच्या घरोघरी एबी फॉर्म नेऊन दिले। या पद्धतीचं राजकारण म्हणजे पक्षाला नष्ट करण्याचा कार्यक्रम। ज्या पद्धतीनं सुनील केदारजी साहेब म्हणजे जातीचं राजकारण करत आहे, प्रॉपरली त्यांच्यासमोर मी गेलो आहो, त्यांना मी इंटरव्ह्यू दिला आहे। त्याच्यानंतर मी माझं पूर्ण क्वालिफिकेशन त्यांना सांगितलं आहे। माझ्याकडे 23 माझे सदस्य होते, सगळ्या गोष्टी प्रॉपर करून काँग्रेस पक्षाच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करून सुद्धा त्यांनी एबी फॉर्म आम्हाला दिला नाही। पक्षाचं नुकसान होणार आहे याच्यामध्ये। सुमित ठाकरे, जी 24 तास, नागपूर।